चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर गडचिरोलीत दाखल झालेल्या रानटी तस्कर हत्तीने पुन्हा एक बळी घेतला आहे। गडचिरोली तालुक्यातील मेंढा चांदाळा मार्गावर बुधवारी सायंकाळी सायकलने घरी परतणाऱ्या एका युवकाला हत्तीने सोंडेने उचलून जमिनीवर आपटत पायाखाली चिरडून ठार केले। धनराज मडावी असे मृताचे नाव आहे। वनविभागाने यापूर्वीच या परिसरात हत्तींच्या हालचालींबाबत इशारा दिला असतानाही ही घटना घडल्याने वन्यजीव मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्राप्त माहितीनुसार धनराज मडावी हे काही नागरिकांसह सायकलने परतत असताना रस्त्यालगत उभ्या असलेल्या टस्कर हत्तीला पाहण्यासाठी थांबलेत। काही जण फोटो आणि व्हिडिओ काढत असताना हत्ती चवताळला आणि नागरिकांच्या दिशेने धावला। सर्वजण पळाले, मात्र धनराज मडावी हत्तीच्या तावडीत सापडले। हत्तीने त्यांना तुडवून ठार केले। घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मडावी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई आणि 2 भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या निधनामुळे मेंढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वनविभागाने नागरिकांना हत्तींपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे, फोटो व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे। मागील 3 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे।